जळगावमधल्या विवरेमध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको, पीक विम्याची रक्कम मिळाल्यामुळे संताप। अकोल्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात वंचित बहुजन आघाडीचं ठिय्या आंदोलन, तर जिजाऊ सभागृहाच्या दुरवस्थेविरोधात आंदोलन। थकीत कर वसुलीसाठी देहू नगरपंचायतीकडून अनोखी मोहीम, थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवून कर भरण्याचं आवाहन। जुन्नर तालुक्यामधल्या विघ्नहर सहकारी कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन, शरद पवारांची उपस्थिती। नागपूरच्या मिहान एसीझेड मध्ये विमानांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रकल्पाचं ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन। उद्योग मंत्री उदय सामंत रत्नागिरी दौऱ्यावर, जिजामाता उद्यानासह शिवसृष्टीच्या कामाची केली पाहणी। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी मुंबई लोकलमधून केला प्रवास, प्रवाशांसोबत साधला संवाद। यंदा खासदारांना उमेदवारी मिळणं अवघड, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांचा संजय काका पाटलांना टोला। शेकडो विद्युत मोटारी लावून पाण्याची चोरी, नांदगावच्या नागासाक्या धरणावरील धक्कादायक प्रकार। गोंदियामधील गोळीबार प्रकरणी अटक सत्र सुरूच, नागपुरातून चौघांना घेतलं ताब्यात। कचरा प्रक्रिया प्रकल्प नांदेमुळशी इथं स्थलांतर करण्यास ग्रामस्थांचा विरोध, ग्रामसभेत एकमतानं विरोधाचा ठराव मंजूर। गोंदियामध्ये तृणधान्य महोत्सवाचं आयोजन, जनजागृतीसाठी शहरातून रॅली काढली। पुण्यामधल्या कात्रज परिसरामध्ये अवैध दारू कारखान्यावर छापा, 10,39,000चा मुद्देमाल जप्त। पिंपरी चिंचवडमधील मुळशीमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी। अंबरनाथमध्ये सिमेंट मिक्सरची दुचाकी स्वाराला धडक, अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा परिसरामध्ये कलश यात्रेचं आगमन, यात्रेमध्ये भाविकांचा मोठा सहभाग। सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला उत्साहात सुरुवात, मानाच्या 7 नंदीध्वजांची शहरातून काढली मिरवणूक। आणि जम्मू काश्मीरच्या बांदीपोरामध्ये जोरदार बर्फवृष्टी, रस्ते, घरं, झाडांवर साचला बर्फ।